बाबाला लेकिन बाबाला वाया माहिती नंतर सांगा महाग काय चुकलं आम चुकलं काय इतके दिवस सर बाहेर भाऊ मी कडे आमची कोण काय म्हणते गाड्याला काय पोलिसांचं म्हणणं झालं घरचे कुठून येतील सांगा बरं तुम्ही. गल्लीतले आले होते ना, ते नव्हते का विटनेस? गल्लीतले आले होते ते 11:15 दरम्यान. त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. कॅमेरे चालू नव्हते. 3 दिवस वाट बघताय. ते म्हणते हॉस्पिटल मधून फोन करा. त्यांचा मुलगा मरणाच्या दारात, ते कुठून हॉस्पिटल मधून फोन करतील सांग बरं तुम्ही. मग काय वाटते या सगळ्या गोष्टीला पोलीस प्रशासन देखील जबाबदार आहे. आमचं तर म्हणणं आहे. 3 दिवस झाले या घटनेला, काहीच ऍक्शन नाहीये. त्यांनी सीसी कॅमेरे चेक केले नाही, गाडी कुठं पकडली गेली नाही, गाडी आपोआप इथं आणून लावलेली. मग कुणाचा दोष आहे हा? छोट्या मुलाचा काय दोष? आज 3 दिवसात पोलिसांनी काय केलं पोलिसांनी आज 3 दिवस? हे नाशिकला होते सगळे. माझे मिस्टर पण येऊन गेले इथं शुक्रवारी सकाळी. ते म्हणे त्यांचं कोणाचं तरी स्टेटमेंट लागन, त्याशिवाय आरोप होत नाही. आता हे सगळे तिथं स्टेटमेंट देण्याच्या स्थितीत होते का कुणी? मग सामान्य जनतेने करायचं काय? म्हणजे वेळोच्या वेळी पोलिसांनी जर ऍक्शन घ्यायला पाहिजे होती. आज आरोपी जेरबंद झाले. आज माणसं येऊन इथं सांगताय म्हणजे गुन्हा आहे ना. माणसांना का वेळ लागलं का त्यांनी बळच काहीतरी येऊन इथं सांगतील? 24 तास यांचं काम आहे ना जनतेचं रक्षण करणं. आज त्यांनी घटनास्थळीवर निदान येऊन तिथं चौकशी तरी करायला पाहिजे होती. 4 वाजेपर्यंत गल्लीतले सगळे जसेच्या तसे बसेल होते, पहाटेच्या 4 पर्यंत. कुणी जेवलो सुद्धा नाही त्या दिवशी. म्हणजे पोलिसांनी तिथं येऊन आणि चौकशी करणं गरजेचं होतं. माझ्या मावशी, तुम्हाला अजून मी पुरावा सांगते, माझ्या मावशीच्या आजपर्यंत तिथं रणभोरच्या दुकाना पुढं बांगड्या फुटलेल्या आहेत, तिथं तिच्या बांगड्या पडलेल्या आहेत. तरी यांनी काहीच ऍक्शन घेतली नाही. यांनी सीसी कॅमेरे चेक केलेले नाहीये, काहीच केलेलं नाही. आम्हाला फक्त आमच्या मुलाला न्याय लागतोय. याच्यामध्ये अशी शिक्षा करा का परत त्याचीच काय, जो ड्रिंक करन, जो पिऊन जाईन ड्रायव्हर, लोकांना सगळ्यांना जे पिऊन गाडी चालवण, त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे, अशी शिक्षा करा त्याला. एवढंच म्हणणं आहे आम्हाला.